या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे उमेदवार तथा 3 टर्न नगरसेवक आनंदचंदन शिवे यांचा पराभव झाल्याने त्यांच्या प्रभागात तीव्र भावना उमटल्या। शहरातील अनेक नागरिकांच्या विशेषतः महिलांच्या समस्या सोडविणारा विकास मंचाचा धडाडीने पाठपुरावा करणारा कर्तव्यदक्ष नगरसेवक हरल्याने प्रभागातील महिला व नागरिकांना दुःख अनावर झाले। अनेक महिलांनी त्यांच्या कार्यालयासमोर येऊन आपले दुःख व्यक्त केले। 3 टर्न नगरसेवक म्हणून चंदन शिवे यांची रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता, नागरी सुविधा यांच्या वैयक्तिक पातळीवर नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवण्यावर भर दिला। एखादी महिला असो, सामान्य नागरिक असो, समस्या मांडताच तात्काळ तोडगा काढण्याची त्यांची कार्यपद्धती सर्वश्रुत होती। त्यामुळेच त्यांची पराभवाची बातमी समजताच अनेक महिला त्यांच्या मिलिंद नगरातील कार्यालयासमोर जमा झाल्या। आम्हाला पराभव मान्य नाही, आम्हाला अशाच कर्तव्यदक्ष नगरसेवकाची गरज होती, अशा भावना व्यक्त करत महिलांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली। त्यामुळे परिसरात भावनिक वातावरण निर्माण झाले। महिलांचा आक्रोश पाहून आनंदचंदन शिवे ही भावुक झाले। यावेळी बोलताना आनंदचंदन शिवे म्हणाले, निवडणुकीत हार जीत होतच असते। मी पराभूत झालो असलो तरी लोकसेवेचे काम थांबणार नाही, रात्रंदिवस नागरिकांसाठी काम करत राहीन, असा विश्वास त्यांनी उपस्थितांना दिला। कर्तव्यदक्ष, संवेदनशील आणि नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होणाऱ्या नगरसेवकाच्या पराभवाने हा प्रभाग अस्वस्थ असून हा पराभव केवळ उमेदवाराचा नसून जनतेच्या अपेक्षांच्या असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे। पराभव बाहेरच्या लोकांनी केला नाही, बाहेरचे लोक नाही लक्षात ठेवा, आपल्यामधलेच लोक आहेत की आपल्या लोकांमुळे हे डोळ्याचं पाणी हे आपल्या लोकांनी आणलं पाहिजे। माझ्या डोळ्यात सुद्धा पाणी आहे, मला सुद्धा दुःख झालेला डोळ्यातलं पाणी काढलंय, त्या डोळ्यातलं पाणी साठवून ठेवा आणि ते आनंद असलो तुम्हाला भविष्यामध्ये आपलं मी जरी त्यांच्या दृष्टिकोनातून पराभव झाला असेल, त्यांना वाटत असेल की मी पराभव झालो, पराभव झालो नाही, जिंकण्यापेक्षा जास्त पराभवाची चर्चा झाली माझी झाली का नाही। सगळ्या अंका सोलापूरमध्ये महाराष्ट्राने चर्चा झाली की कसं काय पडलंय, कसं काय पडलंय। व्हिडिओ करा, आवाज येतो, मत गेली कुठे झालं तुम्ही काय रक्त असले ग्रुपला रविवार आहे, सोमवारी सगळे महापालिका आणि सगळ्या कलेक्टर ऑफिस वगैरे चालू होत आहेत। आपण मी तुम्हाला निरोप पाठवतो की कुठल्या वेळेला काय करायचं आहे ते, फक्त तुम्ही आता जे तुमच्या भावना आहे ती माझ्या बरोबर आहेत, मला लक्षात आहे की तुम्ही माझ्यासोबत आहे, परंतु एवढी गोष्ट एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही विनंती करतो, मी हात जोडून तुम्हाला विनंती करतो की तुम्ही मी जे सांगतो माझं ऐकता का नाही तुम्ही, एक मिनिट ऐकून गेलं। आता 2 दिवस सुट्ट्या बघा, महापालिकेचे अधिकारी या 15-20 दिवस झालं त्यांनी इलेक्शनच्या प्रोसेस त्यांनी मी त्यांना ऐकून तर घ्या। पोलिसाला पोलीस डिपार्टमेंट सुद्धा म्हणजे आणि कलेक्टर ऑफिस या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर आहे ना, प्रशासनाला या ठिकाणी त्रास द्यायचा ना आपल्याला। ज्या लोकांनी षडयंत्र केले त्या लोकांना तुम्हाला मी माहितीसाठी सांगतो, नाही
बघा एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या लोकांनी असं तुम्हाला परिस्थिती आणले, त्या डोळ्यातनं अश्रू ज्यांनी काढले आणि त्यांना येणारे ही एक निवडणूक होणार नाही. ऐकून घ्या हो का, एक गोष्ट पुन्हा येतात. अरे एक मिनिट ऐकून घ्या. कुणाच्या दारात काय जायची गरज नाही. ऐकून घ्या, कुणाच्या दारात जायची काय गरज नाही. याच इथनं तुमचे प्रश्न सगळे सुटले. तुमचा घरकुलचा प्रश्न राहू द्या, तुमचा पाण्याचा प्रश्न राहू द्या, लाईटचा प्रश्न राहू द्या, तुमची कुठलीही कामं राहू द्या, मी करणार म्हणजे करणार. लक्षात ठेवा, तुम्ही अजिबात तुमचं काय बी काम राहू द्या, मी तुमच्यापर्यंत होतो, तुम्ही माझ्यापर्यंत या. तुमचं कुठलंही काम या ठिकाणी नाही. एक मिनिट कसं माहिती आहे का, आता तुमच्या भावना माझ्या लक्षात आल्या. आपण आहे ना, उद्या रविवारचा दिवस आहे. रविवारी आपण सगळेजण या ठिकाणी मिटिंग घेऊ आणि त्या मिटिंग मध्ये ठरवू की काय करायचं आहे ते. सगळेजण रविवारच्या दिवशी इथं आपण सगळ्याला बोलवणार आहे, सगळ्यांनाच बोलवणार आहे. सगळ्याच महिला, सगळे पुरुष वगैरे त्यांना मी सगळ्यांनाच बोलवणार आहे. उद्या त्याला एक मिटिंग होईल, त्या मिटिंग मध्ये आपण निर्णय घेऊ की काय करायचं आपल्याला भविष्यामध्ये. तर तुम्ही जे आता आलात तुम्ही घरी जावा आणि रविवारी आहे ना, रविवारची वेळ तुम्हाला सांगतो मी. रविवारच्या दिवशी आपण एक कार्यक्रम ठेवू. त्या कार्यक्रमामध्ये सगळेजण मिळून आपण एक निर्णय घेऊ. त्या निर्णय या ठिकाणी मग त्या पद्धतीनं आपण पुढं कामकाज या ठिकाणी ठेवू. आणि तुम्ही म्हणलो ना 5 वर्ष, एक लक्षात ठेवा, 5 वर्ष जरी राहिले तर जीवन लय मोठं आहे. या जीवनामध्ये एक निवडणूक झाली म्हणजे काय, मी पडलो नाही, मी जिंकलेलं आहे. लक्षात ठेवा. चुकीचा आहे, मान्यच नाही आम्हाला निकाल. मान्यच नाही, कल्पना पण नाही. यात फार मोठा घोटाळा आहे. दादा ऐका, आता त्यांना त्रास होईल असं काय करू नका. हे तर ते खंबीर मनानं उभा राहिले त्या सर्वांना सांगितलं घरी जाऊ. आता दादा तुम्ही ऐकले आता रविवारी दादा म्हणले दादा आपल्याला सांगितलं रविवारी तुम्हाला बोलवतो. उद्या बोलवतो म्हणाल या उद्या. सगळेजण घरी त्रास होत माझ्या लेखाने काढले. मटन, चिकन आणि बीफसाठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियां. पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां. मटनमध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी,
बडे मियाँ स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला, चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियाँ चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध. खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध. स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ. आमचा पत्ता हॉटेल बडे मियाँ, विजापूर वेस्ट, सोलापूर.